शिरपूरचा चार्ज घेण्यापूर्वीच ज्यांच्या नावाचा दरारा निर्माण झाला त्या पोलीस निरीक्षक के पाटील यांनी 4 फेब्रुवारीला पहाटे गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या 4 ट्रक पकडून विक्रमी मुद्देमाल जप्त केलाय। 1,64,00,000 रुपये किमतीचा गुटखा आणि 90 लाख रुपयांची वाहने असा 2,54,14,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला। यात 6 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शिरपूरला भेट देऊन के पाटील व सहकाऱ्यांची पाठ थोपटली। गुजरातकडून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी सुरू असल्याची माहिती निरीक्षक के पाटील यांना मिळाली होती। त्यांनी सहकाऱ्यांना आदेश दिल्यावरून शहादा फाटा व शिरपूर शहादा रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचला। त्यात मालट्रक UP 70 GT 0221 अशोक लेलँड वाहन MH18 BZ 0728 GJ 12 AU 9886 व मालट्रक GJ 27X 7680 जप्त करण्यात आले आहे। या वाहनांची झडती घेतली असता फिलिंग चंदन स्पीड सुपारी ईगल हुक्का शीशा तंबाखू होला हुक्का शीशा टोबॅको विमल पान मसाला A1 टोबॅको V1 टोबॅको असा महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे। कारवाई संशयित नंदलाल सीताराम पाटील राहणार कारले, सफाई कामगार प्रदीप डागा सोनवणे वयवर्ष 24 राहणार कारले, चालक शादाब अब्दुल हानिफ वयवर्ष 28 राहणार उत्तर प्रदेश, सफाई कामगार मोहम्मद जिशान अब्दुल हनीफ वयवर्ष 23, चालक सरवर खान मोमीन खान वयवर्ष 42 अहमदाबाद, चालक अहमद हसीन अहमद वयवर्ष 40 उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के पाटील, उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, छाया पाटील, हेमंत खैरनार, संदीप दरवडे, गणेश कुटे, रोशन निकम, DB पथकाचे हवालदार ललित पाटील, रवींद्र आखडमल, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंखे, सचिन वाघ, मनोज महाजन, आरिफ तडवी, विजय पाटील, प्रमोद इशी, राजेंद्र रोकडे, गोपाल माळी, मोहन सूर्यवंशी, रवींद्र महाले, होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार, शरद पारधी आदींनी ही कारवाई केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, धुळे। पोलीस स्टेशनमध्ये 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये जवळजवळ 2,54,00,000चा मुद्देमाल आपण गुटखा आणि ज्या बॅग टोबॅको आहे त्याचा जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये पहिली जी घटना आहे ती सकाळी 6:15 वाजता इंदोरकडून धुळ्याकडे येणारा एक वाहन क्रमांक MH18 BZ 728 हा आपल्याला एक PI पाटील यांना एक गुप्त माहिती मिळाल्यावरनं तो अडवण्यात आला। त्याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, नंदलाल सीताराम पाटील आणि क्लीनर आहे प्रदीप दगा सोनवणे। तर यांच्याकडून साधारणतः 20 लाखांचा माल बॅन केलेला गुटखा आणि विविध सुपारी जप्त करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे शहादा मार्गाने शिरपूर येणाऱ्या 3 मालट्रक अडवले असता त्याच्यामध्ये 4 आरोपी आहेत आणि एकूण हा दोघांचा माल म्हणून 2,54,00,000च्या आसपास हा माल आहे। त्याच्यामध्ये V1 टोबॅको, विमल पान मसाला, त्याचप्रमाणे ईगल हुक्का तंबाखू असा हा संपूर्ण माल आहे आणि याच्यामध्ये 6 आरोपी सध्या अटक करण्यात आलेले आहेत।